तर तुम्हाला आजचा जो मिरर वर्क आहे तो तुम्ही जितकं जास्त वेळा म्हणता येईल तितकं जास्त वेळा म्हणण्याचा प्रयत्न करायचा. मग इथं आपल्याला लेखिकेने सकाळी उठल्याबरोबर तर करायचंच आहे, पण ज्यांना असं वाटतं की ते आपल्या आतपर्यंत जायचे शब्द, तर तुम्ही झोपण्याच्या आधीसुद्धा मिरर वर्क करा असं मी सांगेन. कारण हे जे शब्द आहेत ते आपल्या सबकॉन्शियस माइंडमध्ये जाणं इम्पॉर्टंट आहे. जोपर्यंत ते सबकॉन्शियस माइंडमध्ये जाणार नाही तोपर्यंत आपल्याकडून ती ॲक्शन होणार नाही. त्यामुळे आपल्या आतमध्ये गेलं की मगच आपल्याला ॲक्शन होणार आहे. म्हणजे तुम्हालाही लक्षात येईल की तुम्ही आता ॲक्शन कोणत्या पद्धतीची करताय, त्याच्यावरून तुमच्या लक्षात येतील की कोणकोणते तुमचे अफर्मेशन तुमच्यावरती काम केलेले आहेत आणि अजून कुठं काम करणं बाकी आहे. तुम्ही स्वतःला तिथं समजून घ्यायचं आहे, जाणून घ्यायचं आहे, लक्ष द्यायचं आहे की कोणत्या अफर्मेशनला अजून काम करण्याची गरज आहे आपल्या आणि कोणते अफर्मेशन काम करायला लागलेले आहेत. चला आता जे आपल्याला कृती आहे, जे मनव्यायाम आहे लिहिण्याचा, त्याचे जे आन्सर आहे त्या पद्धतीनेच लिहायचं. तुमची रोजनिशी काढा आणि उघडा ते पान ज्यावर तुम्ही मिरर वर्कचा पहिल्या दिवसाचा मनव्यायाम लिहिला होता. पहिल्या दिवशीचा काय होता, तुम्ही जे लिहिलेलं आहे ते काढायचं आहे, ते बघायचं आहे. त्या दिवशी जे लिहिलेलं आहे आणि आत्ताची जी तुमची भावना आहे त्याच्यामध्ये काय फरक आहे हे तुम्हाला, तो मनव्यायाम हा होता की तुम्हाला त्यावेळेस काय वाटलं, राग आला, नाराज झाला, अस्वस्थ वाटलं होतं का, बुरखपणाचं वाटलं होतं का, बेअक्कलीपणाचं वाटलं होतं. तर त्याचं उत्तर आज काय आहे ते स्वतःला त्याचं प्रश्न विचारायचा आहे आणि त्याचं उत्तर लिहायचं आहे. प्रथम दिवसाच्या मिरर वर्क नंतर तुम्ही लिहिलेल्या तुमच्या भावनांचं निरीक्षण करा. तुमच्या त्यावेळेच्या भावना काय होत्या, त्या आत्ताच्या भावना काय आहेत त्या तुम्ही लिहायच्या आहेत. त्यावेळेच्या भावना काय होत्या त्यांचं लक्ष द्यायचं आणि आत्ता तुमची जी काही भावना आहे ती तिथं लिहायची आहे. तिसरं, आता नवीन पानावर प्रथम सप्ताहानंतरच्या तुमच्या भावना आणि निरीक्षण ते लिहून काढा. हे मनव्यायाम करणं आता थोडं सोपं वाटतंय का तुम्हाला, ह्याच्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं आहे. सोपं वाटतंय का, हो असेल तर हो लिहा, अजून नसेल तर अजून नाही लिहा. आरशामध्ये पाहण्यात आता थोडी अधिक सहजता आली आहे का, ह्याचं पण उत्तर लिहा. अजून सहज होतंय का, येस होतंय, सुप्रिया मॅम म्हणतात होतंय, गुड, खूप छान. म्हणजे जे होतंय तुम्हाला ते क्लिअर स्पष्टपणे लिहायचं आहे. नंतर आता हे लिहून काढलं की मिरर वर्क करताना तुम्ही सर्वाधिक यशस्वी कुठे कधी होत आहेत हेही लिहून काढा. अच्छा, नमिता मॅम पण हो म्हणतात, ओके गुड. म्हणजे सहज होतंय आता पहिल्यापेक्षा. आता तुम्हाला हे करायचं आहे की तुम्ही म्हणजे तेच आपण हे जे काही स्वयंसूचना दिलेल्या आहेत स्वतःला, जे अफर्मेशन दिलेले आहेत ते काम केलेले आहेत का, कुठं ते काम केलेले आहेत ते लिहून काढायचं आहे. मिरर वर्क करणं कुठं कधी कठीण गेलं, कुठं समस्या वाटली किंवा कुठं जमलं नाही तेही लिहायचं आहे. दोन्ही लिहायचं आपल्याला. मिरर वर्क करणं तुम्हाला सोपं कुठं वाटलं, कुठं नाही वाटलं अजून, म्हणजे कुठं स्वयंसूचनांवरती काम झालं, कुठं स्वयंसूचनांवरती अजून काम झालेलं नाही, त्या गोष्टींकडे आज लक्ष द्यायचं. ज्या बाबतीत तुम्हाला भावनिक समस्या वाटतात त्या गोष्टींविषयी मदत होईल अशा नवीन सकारात्मक स्वयंसूचना लिहून काढा. म्हणजे अजून कुठं तुम्हाला भावनिकदृष्ट्या कुठंतरी तुम्ही
अटकताय अजून, की मला कुठंतरी स्वतःलाच तुम्ही अजूनही दोष देताय किंवा स्वतःबद्दलच काहीतरी विचार करताय अजून, की मला नाही जमत आहे हे, मला नाही ते जमत आहे, हे जे काही म्हणताय त्याबद्दलही म्हणजे ते तुम्ही आजी जे काही लिहिलेलं आहे की मी हे करू शकते, मी हे करत आहे, तर ह्या स्वयंसूचनांना थोडंसं बदलायचं. म्हणजे काय करायचं, आता तिथं ॲज अ ॲक्शन टाकायची की तुम्ही ते करण्यासाठी काय करत आहात. म्हणजे मी फॉर एक्झाम्पल म्हटलं की मला 4 व्हीलर चालवायचे आहे, तर मी दिवसातून अर्धा तास ते करण्यासाठी वेळ काढू शकते. आता थोडंसं त्याच्या पुढं जायचं. ती जी सूचना दिलेली आपण स्वयंसूचना, त्याच्या थोडंसं पुढं जायचं. आता त्याच्यासाठी वेळ काढत आहे, त्याच्यासाठी मी ड्रायविंग स्कूल पाहिली किंवा माझी मैत्रिणीला मी पाहिलं, ती मला शिकवायला तयार आहे, हे या पद्धतीने थोडं थोडं पुढं जायचं. आता कॉन्फिडन्स फॉर एक्झाम्पल म्हणा, आता मला कॉन्फिडन्स नाही आहे बोलण्यात असं जर तुम्हाला वाटत, तर तुम्ही म्हणायचं की हे कॉन्फिडन्स वाढवण्यासाठी मी हा 3 दिवसाचा कोर्स जॉईन केलेला आहे, मी इथं इथं जाऊन बोलणार आहे, मी इथं इथं जाऊन हे थोडंसं करणार आहे. हे या पद्धतीने तुम्हाला आता त्या स्वयंसूचना बदलाव्या लागतील. म्हणजे ते आता ॲक्शन मुवमेंटकडं त्या स्वयंसूचनांना न्यायचं आहे आपल्याला. म्हणजे ती गोष्ट मी करू शकते, ती गोष्ट मी करत आहे, हे तुम्हाला आता स्वयंसूचनांमध्ये लिहायचं आहे. पहिल्यांदा तुम्ही माइंडला काय सांगितलं, ते माइंड बिलकुलच तयार नव्हतं ती गोष्ट करण्यासाठी. कमीत कमी त्याला हे तरी सांगितलं की तू हे करू शकते. आता करू शकते सांगितलं की ठीक आहे, ते करू शकते, तर त्याची ॲक्शन काय, मग ते करण्यासाठी आपण ॲक्शन काय घेणार आहोत, तर ते ॲक्शन प्लॅन त्याच्यामध्ये क्लिअर लिहायचा. मी मेडिटेशन करण्यासाठी वेळ काढत आहे आणि मी आनापाना मेडिटेशन करत आहे, मी जे काही कृतज्ञते मेडिटेशन करत आहे, जे काही मी बॉडी हिलिंगसाठीचं मेडिटेशन करत आहे, हे या पद्धतीने तुम्हाला ॲक्शन मुवमेंटचे स्वयंसूचना स्वतःला आजपासून द्यायच्या आहेत. आलं लक्षात? आणि जेव्हा तुम्ही ॲक्शन मुवमेंटच्या स्वयंसूचना स्वतःला द्याल, तर आपोआप इथं ते ॲक्शन इथं जाईल ते, आणि मग ॲक्शन व्हायला लागेल. मग पुढच्या आठवड्यापर्यंत बघायचं आहे आपल्याला की ही ॲक्शन आपल्यापासून होत आहे का नाही. त्या ॲक्शनसाठी मग आपण 3ऱ्या आठवड्यात अजून त्याच्या पुढचं काम करायचं आहे. म्हणजे तुम्हाला इथं आजची जी स्वयंसूचना आहे की जिथं तुम्हाला अजून वाटतंय की ते अफर्मेशन तितकंसं काम केलेलं नाही आहे, ती स्वयंसूचना तितकीशी काम केलेलं नाही, तर त्याला ॲज अ भावनिक ॲक्शन जोडायची आपण तिथं. आणि मग बघा तुम्ही कसं मॅजिक होतं, ते असं जादू होतं ते. तर इथं जे काही आपण लिहिलेले आहेत दोष, त्या स्वयंसूचनांना आज ॲक्शनमध्ये लिहायचं आहे सगळ्यांना. आणि कुठं काम सुरू झालेलं आहे किंवा कुठं काम सुरू नाही झालेलं अजून, त्यांना पण तुम्ही त्या पद्धतीने स्वयंसूचना द्यायच्यात. आलं लक्षात? ॲक्शन मुवमेंटमध्ये आता स्वयंसूचना लिहायची आहे. ओके, चला. तर इथं हा मनव्यायाम खूप इम्पॉर्टंट होता. तर आता तुम्ही ती ॲक्शन घेऊन बघायची आहे. ठीक आहे, जी काही ॲक्शन होईल चुकीची होईल, हे त्याला चूक का बरोबरमध्ये आत्ता मोजमाप करायची नाही. ती मनापासून वाटते ना, घेऊन बघायची, आणि जे काय होईल तेही ॲक्सेप्टच करायचं आहे. पण मला ते करणं आत्ता जरुरी वाटलं म्हणून मी ते केलं, त्याबद्दल थँक्यू. म्हणजे ती मनाची तयारी इथंपर्यंत केली आपण 1 आठवडा. आता ती ॲक्शन घ्यायची आपल्याला. आता ते करायचं आहे, सुरुवात करायची आहे, 1 पाऊल पुढं टाकायचं आहे आपल्याला. तर आजची ज्या स्वयंसूचना आहेत त्या सगळ्यांनी
ॲक्शन बेस लिहायचे आहेत. तुम्हाला जे करायचं आहे त्याच्यासाठी तुम्ही काय करणार आहात ते लिहायचं आहे तुम्हाला. ओके. आणि ते लिहून सगळ्यांनी पाठवायचं आहे मला. चला, आजचं मेडिटेशन आधी हृदयस्थ विचार. हृदयस्थ विचार ही आजचा खूप इम्पॉर्टंट आहे. चला, तर काय आहे? माझं सर्व अनुभव माझ्यासाठी सुयोग्यच आहेत. जे मी आत्ता म्हटलं, जे काही मी ॲक्शन करते, जे काही त्याचा रिझल्ट येणार आहे, त्याचा जो काही अनुभव मला येणार आहे, तो अनुभव माझा सुयोग्यच आहे हे समजूनच ती ॲक्शन घ्यायची आहे. म्हणजे ती ॲक्शन तुमची सहज होईल. मग तुम्हाला त्याच्यातून अनुभव छानच मिळणार आहे. तर आजचा हृदयस्थ विचार आहे, चला सगळ्यांनी म्हणायचं आहे 3 वेळेस. माझे सर्व अनुभव माझ्यासाठी सुयोग्यच आहेत. माझे सर्व अनुभव माझ्यासाठी सुयोग्यच आहेत. माझे सर्व अनुभव माझ्यासाठी सुयोग्यच आहेत. आणि हे खूप इम्पॉर्टंट. जेव्हा तुम्ही कोणतीही ॲक्शन घ्याल त्यावेळेस हा हृदयस्थ विचार खूप इम्पॉर्टंट आहे. मी जे काही ॲक्शन करणार आहे त्याच्यातून मला जो काही अनुभव येणार आहे तो योग्यच आहे. तो माझ्यासाठी, माझ्या कुटुंबियांसाठी, बाकी सर्वांसाठी तो योग्यच आहे. हेच आपण इथं हृदयाला आतमधून आणायचं आहे. त्याला सांगायचं आहे की ते आतमधून येतं, म्हणजे तुम्ही ती ॲक्शन पटकन कराल. आपण जन्माला आलो हे आपल्यासाठी प्रमुख प्रवेशद्वार होतं, पण त्यानंतरही अनेक दारं आपण पार करीत आलो. अनेक अवस्था पार झाल्या. एका अवस्थेतून दुसऱ्या अवस्थेत प्रवेश करणं चालूच आहे. अनुभवांची अनेक दारं उघडली आहेत, काही मिटली आहेत. आज संपन्न आणि समाधानी जीवन जगण्यासाठी ज्या ज्या गोष्टींची गरज आहे त्या घेऊनच आपण या काळात प्रवेश केला आहे. त्या अनुभवांची शिदोरी आपल्याला दिली गेली आहे. गरजेचं ज्ञान, शहाणपणा आपल्याकडं आहे. क्षमता, बुद्धिमत्ता आपल्याकडं आहे. ज्या प्रेमाची गरज आहे तेही आपल्याकडे उपलब्ध आहे. जीवनातून आपल्याला हवा असलेला आधार, आस्थाही आपल्यासाठी उपलब्ध आहे. फक्त हे सगळं आपल्यासाठी उपलब्ध आहे अशी जाणीव आणि दृढ विश्वास आपल्या मनात असणं हे गरजेचं आहे. म्हणजे इथं तुम्हाला चांगले लोक तुम्ही बनवायचे नाही आहेत. ऑलरेडी चांगले लोक आहेत. फक्त तुम्हाला इथं हे सांगायचं आहे की मी चांगल्या लोकांच्या संपर्कात आहे, मी चांगल्या लोकांसोबत राहत आहे. तुम्ही याला विश्वास द्यायचा आहे. काय ते चांगले लोक आपल्याला बनवायचे नाही आहेत, ते क्रिएट नाही करायचे, ते ऑलरेडी आहेत. ह्या जगामध्ये ऑलरेडी सगळं आहे. फक्त आपल्याला ते आपल्या आयुष्यामध्ये आणायचं आहे. तर त्याच्यासाठी आपल्याला इथं आतमध्ये दृढ विश्वास पाहिजे, जाणीव पाहिजे की ते मला मिळत आहे. तर हा हृदयाचा विचार आपल्याला आतून बोलायचा आहे, आतून आला पाहिजे तो. दारांची उघडझाप ही चालूच आहे. काही दारं उघडतायत तर काही बंद होत आहेत. आपण मानसिकदृष्ट्या सुस्थिर असू, आपलं स्वतःवर लक्ष असेल तर कोणतंही द्वार पार करताना आपण सुरक्षितच असू. लक्ष असेल आपलं तर आपण सुरक्षितच आहे. या पृथ्वी तलावरचं शेवटचं द्वार पार करताना सुद्धा, कारण तो शेवट नसेल, ती तर असेल एका नवीन साहसाची सुरुवात. दृढ विश्वास बाळगा की बदल होतच असतो
आणि हे बदलांचे अनुभव देखील आपल्यासाठी योग्यच असतात. कारण आपण बदल म्हटलं की आपल्या इथं काय बसलेलं आहे, बदल म्हटलं की रिस्क घेणं. मग कोणी रिस्क घ्यायची, तो काय माहीत पुढं काय म्हणजे चांगलं आहे का नाही, हे आपण आधीच निगेटिव्हिटी ह्याला देत राहतो. पण हा विचार नाही करत की जे काही होणार आहे, जो काही बदल आहे तो चांगलाच आहे आणि तो मी करणारच आहे, कारण माझ्या आयुष्यामध्ये चांगलं आहे. त्यामुळे मी स्वतःला बदलणार आहे, हे तुम्हाला बोलायचं आहे. कारण हे आतमध्ये जे आधीचं बसलेलं आहे आपले बिलीफ, ते बिलीफ बदलायचे आहेत आपल्याला. मी बदलणार आहे, स्वतःला हेच सांगायचं आहे. आणि ते काही बदलणार आहे ते मी चांगल्यासाठीच बदलणार आहे. आजचा दिवस नवा आहे. आपल्याला अनेक अद्भुत असे नवनवीन अनुभव मिळत राहतील. आपण सुरक्षित आहोत. आपल्यावर प्रेम करणारे अनेक जण आहेत, हे स्वतःला सांगायचं आहे. जेव्हा तुम्ही हे स्वतःला सांगाल तर आपोआप तुम्हाला आतून जो दृढ विश्वास येईल, जो हृदयाचा थॉट आहे हा आपला, तो काम करायला लागेल की जे काही अनुभव माझ्या आयुष्यात येणार आहेत ते सुयोग्यच आहेत, ते चांगलेच आहेत, ते छानच आहेत, ते सुंदरच आहेत. हेच आपण स्वतःला सांगायचं. तर आजचा हृदयस्थ विचार खूप इम्पॉर्टंट होता आणि तो आपण जे आता ॲक्शन बेस जो लिहिणार आहे आजचा होमवर्क, त्याच्यासाठी हा खूप इम्पॉर्टंट होता. चला तर मग तुम्ही ह्या ॲक्शनमध्ये तुम्हाला जो काही अनुभव येणार आहे तो तुम्ही त्याच्यामध्ये आधीही लिहू शकता की मी फोर व्हीलर चालवल्यामुळे मी त्या पिकनिकला त्या ठिकाणी जाऊ शकले, तिथं मी खूप आनंद साजरा केला, खूप मजा केली आम्ही दिवसभर, हेही तुम्ही इमॅजिन करू शकता. हे जेव्हा तुम्ही पुढचं इमॅजिन कराल तर आपोआप तुम्हाला ते ॲक्शन करायला अजून छान वाटेल. एक 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 पाऊल पुढे जायला अजून छान वाटेल. ओके, चला तर मग आता आजचं ध्यानतंत्र छोटं आहे. आज मी म्युझिक लावून करूया आपण आजचं. चला तर मी म्युझिक लावते, थोडंसं आवाज. चला तर आजचं ध्यानतंत्र आहे, मी आत्मा आहे. जे काही आपल्या आतमध्ये आहे ते आहे. आपणच आहोत हे जग तारून नेऊ शकतो जेव्हा आपण आपल्या एकत्रित जगण्यामागे अनुबंध आणि हेतू समजून घेतो. तेव्हा आपल्याला सर्व प्रश्नांची उत्तरं मिळतात. आपण नेहमीच एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की आपल्यात असं काहीतरी आहे जे आपलं शरीर, आजार, व्यक्तिमत्व, भूतकाळ, नातेसंबंध या सर्व गोष्टींच्याही पलीकडे आहे. आपल्या अस्तित्वाचा गाभा हा पवित्र आणि चैतन्यमय आहे. आपला आत्मा हा पूर्वीही होता आणि नंतरही असणार आहे. आपण या जगात आहोत ते स्वतःवर आणि आपल्यासोबतच्या इतरांवर प्रेम करण्यासाठी. असं करण्यामुळंच आपल्याला सर्व प्रश्नांची, समस्यांची उत्तरं मिळणार आहेत. यामुळेच आपल्याला आजार, समस्या, ताण, त्रास यापासून मुक्ती मिळेल आणि ही पृथ्वी सुंदर आणि पवित्र बनेल. आपण एका असामान्य काळातून जात आहोत. सर्व प्रकारच्या गोष्टी बदलत आहेत. समस्यांची खोली किती आहे याचीही आपल्याला कल्पना नाही.
तरीही आपण या कालप्रवाहात जमेल तितकं चांगलं पोहण्याचा प्रयत्न करीत आहोत. ही अवस्था सुद्धा पार होईल आणि आपल्याला समस्यांचं समाधान, उपाय सापडतील. आत्मिक पातळीवर आपण एकमेकांशी जोडले गेलेलो आहोत. आध्यात्मिक पातळीवर आपण एकच आहोत. आपण मुक्त आहोत आणि हे असंच आहे आणि हेच सत्य आहे. थँक्यू.